नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपण सर्वजण एकाच गोष्टीची प्रतीक्षा करत होतो, ती म्हणजे पीक विमा कधी मिळणार. शेतात राबून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करून जेव्हा पीक हातचं जातं तेव्हा एकमेव आधार असतो तो म्हणजे पीक विमा. आणि आज तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने 2 अत्यंत महत्त्वाचे जी-आर म्हणजे शासन निर्णय काढले आहेत. हे जी-आर नेमके काय आहेत? कोणत्या हंगामाचा विमा मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे तुमच्या बँक खात्यात नेमके कधी जमा होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण प्रत्येक माहिती ही फक्त तुमच्या फायद्याचीच आहे. मित्रांनो, सरकारने जे 2 जी-आर काढले आहेत ते म्हणजे पीक विमा कंपन्यांना निधी वितरित करण्याबाबत आहेत. याचा अर्थ असा की सरकारने आपल्या हिश्श्याचा पैसा कंपन्यांकडे वर्ग केला आहे. तर सर्वात महत्त्वाचा जार म्हणजे पहिला जार, खरीप हंगाम. हा निर्णय प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 साठी आहे. यामध्ये सरकारने तब्बल 5,08,54,953 रुपयांची रक्कम विमा कंपन्यांना देण्यास मान्यता दिली आहे. दुसरा जी-आर, रब्बी हंगाम. हा निर्णय रब्बी हंगाम 2024 ते 25 साठी आहे. यामध्ये 35,96,260 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जी-आरनुसार ज्या शेतकऱ्यांनी 2024च्या खरीप रब्बी हंगामासाठी पीक विमा उतरवला होता आणि ज्यांचे दावे म्हणजेच क्लेम्स मंजूर झाले होते पण निधी अभावी रखडले होते, अशा सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. विशेषतः ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली होती किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते तिथल्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजेच ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही एकदा तपासून घेणे आवश्यक आहे. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे पैसे कधी येणार. तर शेतकरी मित्रांनो, सरकारकडून हा निधी आत्ता विमा कंपन्यांकडे पाठवण्यात आला आहे. प्रशासकीय प्रक्रियेनुसार 31 मार्च हे आर्थिक वर्षाचे शेवटचे टोक असते. त्यामुळे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मार्चपूर्वी जमा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारचा प्रयत्न आहे की नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या हातात त्यांचा हक्काचा विम्याचा पैसा पडावा. त्यामुळे येत्या काही दिवसात तुमच्या मोबाईलवर अकाउंट क्रेडिटेडचा मेसेज कधीही येऊ शकतो. पैसे येण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घ्या. पहिली, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का, म्हणजेच तुमचे आधार सीडिंग केलेले आहे का. दुसरी महत्त्वाची बातमी, तुमचे खाते सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह आहे का. तिसरी बातमी, पीक विमा पोर्टलवर तुमचा मोबाईल नंबर योग्य दिला आहे का. अनेकदा तांत्रिक कारणामुळे पैसे परत जातात, त्यामुळे त्या गोष्टी तपासून ठेवा जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट. पीक विम्याचे पैसे आत्ता तुमच्या दारात आले आहेत असे म्हणायला काहीही हरकत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती आहे आणि तुम्ही विमा उतरवला होता का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा दिलासा मिळेल. अशा शेतीविषयी अचूक आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय जवान जय किसान.